नमस्कार सर्वांना, वेलकम बॅक टू माय चॅनल। मी आज बनवून दाखवणार आहे बटाट्याचे सँडविच, क्रिस्पी आणि खूप खाण्यासाठी टेस्टी। त्यासाठी इथे मी बटाटा मसाला करून घेतलेला आहे। अशा प्रकारे पिझ्झा सॉस घेतलेला आहे, मेयोनीज घेतलेला आहे आणि इथे चीजही घेतलेला आहे आणि सँडविच बनवण्यासाठी ब्रेड घेतलेले आहेत। चला तर मग आता बनवून दाखवत आहे। अशा प्रकारे इथे टोमॅटो केचप मी ब्रेडवर टाकून घेतलेले आहे। त्यानंतर पिझ्झा सॉस टाकलेला आहे। आता सर्व चमच्याच्या उलट्या साईडनी हे मी पसरून घेत आहे। पहा किती मस्त हे अशा प्रकारे चमच्याने पसरले जात आहे। आता यावर मी बटाट्याचा मसाला बनवून घेतलेला तो टाकणार आहे। पहा अशा प्रकारे टाकलेला आहे। आता तोही मी चमच्याच्या सहाय्याने पसरून घेत आहे। सर्व बाजूनी हा व्यवस्थित असा पसरून घ्यायचा आहे, त्यामुळे सँडविच हे खाताना पूर्ण बाजूने असा मसाला लागतो। आता अशा प्रकारे मी इथे यावर चीज टाकून घेतलेला आहे। हे सँडविच लहान मुलांना तर खूपच आवडते। यामध्ये मी भाज्याचा वापर नाही केलेला। पहा आता अशा प्रकारे वरच्या साईडने ब्रेड एक स्लाइस ठेवलेले आहे। आता त्यावरही मेयोनीज आणि पिझ्झा सॉस हा लावून घेतलेला आहे। आता तोही चमच्याच्या सहाय्याने स्प्रेड करून घेत आहे। आता हा उलटा करून सँडविच तयार झालेला आहे। आता मी हे तव्यावर छान असं क्रिस्पी होईपर्यंत भाजून घेणार आहे। आता तवा गरम झालेला आहे। चारही सँडविच एकदम असे मी भाजून घेणार आहे। आता इथे मी बटर वापरणार आहे। अशा प्रकारे बटर हे वरच्या साईडनी लावून घेतलेलं आहे। पलटी करून दोन्ही साईडनी व्यवस्थित असं बटर लावून छान क्रिस्पी होईपर्यंत हे सँडविच भाजून घेतलेलं आहे। पहा किती मस्त याला कलरही आलेला आहे आणि हे खूप क्रिस्पी असे झालेले आहेत। मस्त असे हे सँडविच झटपट असे तयार होतात। पहा इथे आता मी कट करून दाखवणार आहे। पहा किती मस्त हे सँडविच झालेले आहे। इथे मी टोमॅटो केचपसोबत हे सँडविच सर्व करणार आहे। मस्त झटपट आणि खाण्यासाठी खूप टेस्टी, मुलांच्या टिफिनसाठी किंवा नाश्त्यासाठी तुम्ही हे सँडविच बनवू शकता। झटपट होतात आणि खाण्यासाठी खूप टेस्टी लागतात। व्हिडिओ आवडला असेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि लाईक शेअर करायला विसरू नका। व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद। थँक्स फॉर वॉचिंग।